आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता हा व्हिडिओ आहे. त्यांना आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, शासनाने ठरवलेल्याप्रमाणे शासनाने जे बोलले होते की आम्ही सप्टेंबरमध्ये सुद्धा भरती करू, त्या संदर्भातील बातमी आपल्याला लोकसत्ता पेपरला कालच्या पेपरमध्ये दिसलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, बातम्या पण आपण बघितलेल्या आहेत. त्या संदर्भात काय माहिती आहे हे आपण बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा जर बघत असाल तर आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील ते आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ताची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती. राज्यात 7,500 तर मुंबईत 1200 पदे भरली जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशी ही बातमी आहे. त्या संदर्भातील बातमी पाहू आपण. राज्यात गेल्या 2 वर्षामध्ये 35,000 पदांची भरती झालेली आहे. त्यामध्ये मुंबईमध्ये काही पदं भरलीत, काही पदं ही संपूर्ण जिल्ह्यांमध्ये भरली आहेत. त्यामध्ये 22 आणि 23चा जर विचार करतो म्हटलं आपण, तर त्यामध्ये डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे अशी सूचना ही आपल्याला गृह खात्याने दिलेली आहे. कोरोना काळात सुमारे 3 वर्षे ही पदभरती नव्हती, बंद होती. आपल्याला माहिती आहे पदभरती कोणत्याही पदभरती केलेली नव्हती कोरोना काळामध्ये. मग त्याचा जो बॅकलॉग आहे विद्यार्थी मित्रांनो, तो याच्यात भरले जात आहे. 19-20 नंतर आता 21-22-23 या 3 वर्षांमध्ये हे भरलं जाणार आहे. नंतर पोलीस ज्या ठिकाणी लोकसंख्या आपली वाढत आहे त्या लोकसंख्या, महत्वाचा मुद्दा असा आहे की लोकसंख्या वाढत असल्यामुळे पोलिसांची जी संख्याबळ आहे ते कमी आहे. त्याच हेतूनं गेल्या 2 वर्षामध्ये अनुक्रमे 18,000 ते 17,000 पदांची मोठी भरती करण्यात आलेली होती. परंतु 7,000 ते 8,000 संख्याबळ हे मिळणे अपेक्षित होतं, म्हणजे पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित होतं, परंतु ते काही मिळालं नाही. त्यामुळेच ही भरती डिसेंबरमध्ये करण्यात येणार आहे. जी आता जी भरती सुरू म्हणजे झालेली आहे किंवा सुरू होती, काय कोरोना जॉईनिंग लेटर मिळायचे आहेत काही विद्यार्थ्यांना, ही 17,000ची पदभरती जर आपण घेतली आणि इतर जे पद आहेत ते पदांची भरती 7,500 पदं टोटल आहेत, त्यांची भरती येत्या सप्टेंबर महिन्यात ते होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुंबईत पोलीस दलामध्ये मनुष्यबळ वाढणार आहे. यात मुंबईत गेल्या वर्षी 8,000 पदांची भरती झाली होती. त्यातील बहुतांश पोलीस हे प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरमध्ये पोलीस दलात दाखल होणार आहेत, हे आपल्याला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, यात अशी सुद्धा माहिती आहे की जिल्ह्यात सप्टेंबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये पदभरती केली जाईल आणि याकरिता प्रशिक्षण केंद्र जे आहेत, हे प्रशिक्षण केंद्र कमी आहेत, त्या प्रशिक्षण केंद्राची सुद्धा क्षमता वाढवणार आहेत. राज्यामध्ये 10 प्रशिक्षण केंद्राची क्षमता ही, म्हणजे जे टोटल 10 प्रशिक्षण केंद्र आहेत त्याची क्षमता ही वाढवण्यात येणार आहे. सध्या 10 प्रशिक्षण केंद्रामध्ये 8,400 पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. येणाऱ्या काळामध्ये हे प्रशिक्षण जे काही संख्या आहे, संख्याबळ इंटेक आहे, हे वाढवण्यात येणार आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती या ठिकाणी या बातमीमध्ये मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता करायचं काय आहे, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, फिजिकलमध्ये कमी मार्क्स आहेत, ज्यांचं काहीच झालेलं नाही आहे आणि ते बाहेर झालेले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला पुन्हा एक सुवर्ण संधी आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच संधीचं सोनं करणं हे आपलं काम आहे. असलेला जो काही वेळ होता याला सातत्य ठेवा, याचं पुन्हा लायब्ररी लावा. आपले विद्यार्थी काय करतात, ग्रामीण भागातील फिजिकलकडे जास्त महत्व देत असतात, पण फिजिकल म्हणजे तुमचं पोलीस नाही की तुमची निवड नाही. विद्यार्थी मित्रांनो, ज्या फिजिकल असो किंवा मग ते लेखी परीक्षा असो, ज्याला वेटेज दिलाय त्या पद्धतीने अभ्यास करणं आपलं काम आहे. आपले विद्यार्थी फिजिकलवर जास्त मेहनत देतात आणि लेखीवर कमी मेहनत देतात. त्यामुळे त्यांनी जरी इकडे 50 पैकी जरी 42 43 जरी काढले असेल तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी आपले इकडे 50 ना 60 मार्क्स काढतात. तो जो टक्का आहे विद्यार्थी मित्रांनो, तो पर्सेंटेज किंवा त्याचा जे मार्क्स आहेत 100 पैकी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना 75-80च्या दरम्यान मार्क्स असणं गरजेचं आहे, तर आपण आपली नियुक्ती होऊ शकते. कारण आता जेव्हा भरती, मला खूप विद्यार्थी असे आहेत आमच्या इथे की त्यांना मार्क्स मिळाले नाहीये, म्हणजे फिजिकलला त्यांनी 40 काढलेले आहेत, 39 काढलेले आहेत, परंतु इकडे लेखीमध्ये मात्र त्यांनी 50, 53, 55 असे मार्क्स काढले आहेत. त्याच्यामुळे ते आउट झालेले आहेत, बाहेर झाले आहेत भरतीमधून. विद्यार्थी मित्रांनो, जेवढा तुम्ही फिजिकलला महत्व देता तेवढंच लेखीला सुद्धा द्या. दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या, सातत्य राहिलं, तर नक्कीच आपण या 7,500ची जी काही पोलीस भरती आहे या पोलीस भरतीमध्ये आपण नियुक्त होऊ शकता, आपली निवड होऊ शकता. त्याकरता आपल्याला सर्वांना शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण इकडे तिकडे भटकत असाल, आपल्या आता ही पोलीस भरती गेली, पुढच्या वर्षी बघू, त्यासाठी पुन्हा प्रयत्न करा. पुढच्या वर्षीची वाट पाहू नका, पुन्हा जोमाने सुरुवात करा. याकरता सदिच्छा आहे सर्वांना. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण कमेंट करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना. धन्यवाद.